नंदुरबार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आलं की नवीन डिजिटल मीटर हे नागरिकांच्या माती मारून अव्वाच्या सव्वा लाईट बिल येत असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्या कारणाने सर्वच नागरिकांकडे डिजिटल पेमेंट करणे अथवा अँड्रॉइड मोबाईल आहे असं गृहीत धरणे चुकीचं आहे। रात्री अपरात्री केव्हाही डिजिटल मीटरचा वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे नागरिकांना लहान बालके, रुग्ण यांना कमालीचा त्रास होत असल्याचं चित्र दिसत आहे। 8 दिवसात जुने मीटर पूर्ववत त्या ठिकाणी न लावल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मोठे जन आंदोलन छेडणार असल्याचंही निवेदनाद्वारे कळवण्यात आलं। वीज ग्राहकांची कुठलीही परवानगी न घेता परस्पर नेमून दिलेल्या एजंट मार्फत बळजबरीने डिजिटल मीटर नागरिकांच्या माथी मारण्यात येत आहे। हे प्रकार बंद न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असं सांगितलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पंडित माळी, महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी, सचिव दिनेश सोनवणे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष बापू महाजन, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्तियाज पटेल, शेखर जाधव, इम्तियाज खान, भक्तवत्सल सोनार, चारू बागुल तसेच विविध पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं विद्युत अभियंता महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यांना आज निवेदन दिलं आहे की जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेले आहे त्याच्यामध्ये जो ग्राहकांना त्रास होतो आहे की प्रचंड प्रमाणामध्ये लाईट बिल वाढ होत आहे आणि ते त्यांनी ऑटो सिस्टीम भरायचे एक अट ठेवलेली आहे। तर एक अर्ध्या ग्राहकाला ज्यावेळी पैसे राहत नाही किंवा त्याच्याकडे मोबाईल सुविधा नाही राहत तर त्यांना पूर्ण जोपर्यंत लाईट बिल भरत नाही तोपर्यंत अंधारामध्ये राहावं लागतं। आणि ह्या गोष्टी खेड्यापाड्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेच असं नाही आहे, कोणाकडे नाही आहे, कोणाकडे आहे किंवा कोणाची कॅपॅसिटी आहे की स्मार्ट मोबाईल घ्यायची, तर असं पण नाही आहे की यांनी ते मोबाईलवर फोन भरणे, लाईट बिल भरणे हे खूप चुकीची सिस्टीम केली आहे। त्याच्यामुळे ग्राहकांना फार त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांना की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामधून हे स्मार्ट मीटर काढावं आणि जे मागील जे मीटर होते तेच लावावं असे आज मागणी केली। जर ही मागणी मंजूर झाली नाही तर शिवसेनाकडनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे।